बरं ती धोली वरून घरचे बसता नाही येत असं बसवा हेलो हेलो एवढ्या लांबून नाही खाली करा माइक नाही हेलो तुम्ही स्वर हां रामकृष्ण
महिला वर्ग आपण थोडस समोर सरकून बसा. मधली जी जागा आहे ती सगळी म्हणजे काय होईल, मागच्या मंडळींना बसायला जागा मिळेल. सरका पुढे आणि सरकल्या आणि करू नका. पाटी गवळणे अवती पाल घेरो धाने अवते पाल घेरो धाने अवते पाल घेरो धाने पाल
Bye.
टाळी वाजवा महिला भजन करा. पखवाजासाठी टाळी वाजवा. गरम होत असेल तर नाही नाही मग त्रास आहे. बोल. पाहती गवळणी तवती पालथी दुधाने म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे त्या विनये नाशी नव्हे दुसरी आईशी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुणा नेला म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे विठाला 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 समचरण सरोजम सांद्रणीलांबुधावम जगन निहत पाणी मंडणम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलाहासम विठ्ठलम चिंता पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरे पदांबोज तेज प्रदेश विधेंद्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा कळत थोडा आमुष्य पौर्णिमेचा दिवस उगवला. रोजच आमुष्या नसते म्हणून आमुष्य पौर्णिमा म्हटलो. म्हणजे कळत न जर चुकीने एखाद दिवशी घरात झगडा झाला तर क्रोध न करता मंदिरात या. देवाकड पा, देवा आज थोडं बिघडलंय बरं का, त्यांच्याकडून बिघडलंय का माझ्याकडून मला कळत नाही, पण दुरुस्त करायचं काम तुझं आहे, बघून घे. याला सांगा बरं का, तुमचं काम पत्य होईल. काय आनंद आहे मला, काय मजा आहे. माय बाबा हो, आणि असा परमात्मा स्थापन झाले. पंढरीश पांडुरंग रुक्मिणी आई साहेब महाराज ज्या 8-10 महिला आहेत त्यांनी खूप पळापळी केली. तुम्ही तर साऱ्या मावळेच आहात बरं का, पण कोणीतरी छत्रपती पुढे लागतो ना. एखादा शिवराजा पुढे असेल तर मावळे त्याच्या बागा असतात, म्हणून कोणाला तरी पुढे व्हावं लागतं बरं का. ऐका, पण क्षमा मागून बोलतो बरं का, जे पुढे होतात ना त्याचं अंतकरण खूप विशाल लागतं, मोठं लागतं. कारण बरेच वार कुऱ्हाड घडवताना महाराज, बरेच ठोके खुरप घडवताना, टिकाव घडवताना आयरनीला खावी लागते. चुकला ठोका की आयरणी येतो. तसं महाराज ह्या महिला फिरल्या, अनेकाच्या घरी गेल्या, अनेकांना विनंती केली, वराग्नाच्या रूपानं म्हणा, सहकार्याच्या रूपानं म्हणा, मदतीचा हात तुम्ही द्या. जसे आमचे राजे छत्रपती प्रत्येक मावळ्याच्या घरी गेले. महाराज छत्रपती शिवराजे हे सामान्याचं लेकरू नव्हतं. ऐका ऐका, हे सामान्याचं नव्हतं, हे कोणाचं जागीरदार होते ते शहाजीराजे. ऐका, छत्रपतीनं ठरवलं असताना चांदीच्या पाटावर बसायचं आणि सोन्याच्या ताटात जेवायचं तरी अडचण नव्हती. पण मावळ्यांच्या घरी कांदा भाकर खाल्ली बरं का, चटणी भाकर खाल्ली. महाराज तसं या महिला फिरल्या, त्यांनाही धन्यवाद देतो. या सर्वांनी सहकार्य केलं. हा मोठा कार्यक्रम आहे महाराज, एकल्याचा खेळ नाही. जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये या कार्यक्रमाला खर्च आहे. ही साधी गोष्ट आहे. एवढी लाइटिंग, एवढी सुंदर सिस्टीम, एवढा सुंदर मंडप फुकटच आहे काय. त्या गाठातून छोटा हाती लोडवर चालला ना, दुक दुक दुक. मी आपल्या येताना एक पाहिलं असंच मशीन घेऊन. म्हणलं दादा मदत करू का? नाही म्हणे महाराज, आता शेकंड टाकलाय, हळूहळू चालतो. बघा महाराज, बोत्रे साऊंड सिस्टीम बरं का, आमच्याच भागातले आमचेच भाचे आहेत. भक्तीला म्हटलं याला ने तर खरं